ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा गुरुबिन ज्ञान न उपजे गुरुबिन मिले न भेद गुरुबिन संशय न मिटे जय 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 गुरुदेव अज्ञानं तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः विठ्ठल 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 शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम। प्रस्तुत आज आपल्या या वाईकर ग्रामस्थांसमोर आज कीर्तनाचा मला योग आला। खरं तर माझं मोठं भाग्य आहे, खरंच मी भाग्यवान मुलगी आहे। विशेषतः माझं भाग्य असं की मला या तुमच्या पवित्र अशा गावामध्ये यायला चान्स मिळाला आणि ज्यांच्यामुळे मिळाल्या तर ज्यांची आपण भागवत कथा ज्यांच्या मुखारविंदातून श्रवण करत आहात अशा आमच्या परमादरणीय गुरुवर्यांच्या स्थानी असणाऱ्या आमच्या अंजलीताई शिंदे आणि त्यांच्यामुळे मला या तुमच्या गावामध्ये येण्याचा योग आला आणि आजची कीर्तन रूपी सेवा ही माझ्या वाट्याला आली म्हणून मी मला परम भाग्य समजते। कारण मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की बालक बापाचे ताटीर गे आणि बापा तेच जेवू लागे की तो संतोष लेने वेगे मुखाची ओढवी तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती तरी तुम्ही संतोषी जे ऐसी जाती प्रेमाची या विठ्ठला विठ्ठल। या ठिकाणी खरं तर आपल्या सर्वांचं भाग्य आहे, आपण या ठिकाणी पवित्र अशा ठिकाणी सप्त्यात बसलोय। मला एक सांगा, आपल्या गावात एवढीच लोक आहेत का? एवढीच लोक आहे का मावशी? एवढीच लोक आहे? ओ चष्म्यावाले आजी बोलायचा, तुम्ही माझ्यावर नाराज आहे का? नाराज कुणी राहायचं नाही, सगळ्यांनी बोलायचं। तुम्हाला माहिती तुम्ही मला 2-3 दिवसापासून पाहता आणि मी तुम्हाला 2-3 दिवसापासून पाहते, बरोबर आहे की नाही? आपले सगळं खेळीमेळीचं वातावरण आहे, त्याच्यामुळे अजिबात कुणी तोंड गप ठेवायची नाही। नाहीतर तुकाराम महाराजांच्या भाषेत जर सांगायला गेलं तर जस काय तोंडावर गौरी फोडली असले तोंड करून माझ्या कीर्तनात बसायचं नाही। एकदम स्माइल पाहिजे चेहऱ्यावर, स्माइल, सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल पाहिजे आणि बोलत चालायचं। मला सांगा, आपल्या गावामध्ये एवढीच लोक आहेत का? बोलत चला, एवढीच लोक आहेत का? नाही। पण ज्यांचं भाग्य आहे ना तेच या ठिकाणी कीर्तनात येऊन बसलेत।
हे महत्वाचा भाग आहे। आणि खरं पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी मला कीर्तनाचा चान्स दिला, फार सुंदर नियोजन आहे। मला आधी वाटलं नांदेड म्हणजे कुठं आलं काय आलं, मी पहिल्यांदाच ह्या जिल्ह्यात आले, तुमच्या जिल्ह्यात मला येण्याचा योग पहिल्यांदाच आलाय। आणि ही तरुण मंडळी सगळी, मेन म्हणजे तरुण माणसं आहेत या ठिकाणी, तरुण मंडळी जास्त आहेत म्हणून नियोजन चांगलं आहे। कारण कसं आहे, तरुण मंडळींना माहिती आहे नियोजन कसं करायचं काय करायचं, आणि अतिशय सुंदर नियोजन, अगदी पंढरपूर आळंदी सारख्या ठिकाणाला लाजवेल इतकं सुंदर या ठिकाणी नियोजन तुम्ही केलंय, म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद। खरं पाहिलं तर सर्व गावकरी मंडळी माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत, मला काही येत नाही, मी मनापासून मान्य करते, मला काहीच येत नाही, सगळं तुम्हालाच येते। फक्त जशी काही वाकडी तिकडी बडवर करता येईल तशी तुमच्या समोर करणार आहे, पण तू समजून घ्यायचं काम तुम्ही करा बरं का। विठ्ठल विठ्ठल। आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी मला साथ करणारे आपले सर्वच गावकरी टाळकरी मंडळी असतील, तुम्हाला मनापासून धन्यवाद। या ठिकाणी आमचे गायनाचार्य आमचे शिवाजी महाराज असतील, आमचे पांडुरंग महाराज असतील, परत आमचे मनोज दादा असतील, या ठिकाणी आम्हाला मृदुंगावर साथ देणारे आमचे राजू महाराज असतील, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते। खरं पाहिलं तर या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं की सगळे मंडळी जसं काय स्वर्गातून अवतरलेत की काय। खरं पाहिलं तर गंधर्वाने वाजवावं असं सुंदर वादन आमच्या राजू महाराजांचं आहे, म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद। आणि सर्वच गायक मंडळी, आता माझा जरा स्वर इकडं तिकडं होतंय, आपलं वयामानाने नाही जमत एवढं, काय करावं आता, पण समजून घेणारी तुम्ही सर्वच मंडळी आहात। ताईंच्या अध्यापनाखाली ही मुलं शिकतात आणि फार सुंदर टाळं वाजवतात, तुमच्या गावचं भूषण असणाऱ्या दोघी ताई, त्यांना मनापासून धन्यवाद। आता बाबांचं जर वय पाहिलं तर बाबांच्या वयात बरीचशी लोक खाली बसून असतात बरं का, पण तरी सुद्धा बाबा विना घेऊन उभा आहे। आणि विनेकरी का उभा करतात याचं महत्वाचं कारण म्हणजे असं, विनेकरी कशासाठी असतो नीट लक्षपूर्वक ऐका। एखाद्या वेळेस कीर्तनकार जर चक्कर येऊन पडला किंवा कीर्तनकाराला जर यदा कदाचित जर काही झालं तर त्याच्या जागी कीर्तन हे विनेकराला करावं लागत असतं, म्हणून विनेकरी असतो। अर्थातच त्यांचा अधिकार फार मोठा आहे, म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद। आणि खरं पाहिलं तर आमच्या सगळ्यांचा जीव की प्राण तिथे आहे बरं का, आणि आमचा सगळा जीव प्राण सांभाळणारे आमचे मनोज दादा, खरं तर तुम्हाला मनापासून धन्यवाद। आवाज पूर्ण बसलाय, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपला आवाज आधीच धाडाचा नाही, त्याच्यात भसाडा आवाज, तरी पण त्यांनी चांगला आवाज दिलाय। खरं तर दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद। आणि विशेष काही म्हणा पण तुमच्यापेक्षा आमचंच मंडळ जास्त आहे बरं का, तुम्ही जरी तुटाक बसले तरी तुमची संख्या कमीच दिसणार, एवढं ध्यानात ठेवा। आमचं महिला मंडळ फार भरभरून आले बरं का, म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे शूटिंगवाले दादा, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते। विठ्ठल विठ्ठल। ज्यांचं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मोठ्या अंतकरणाने माफी मागते, कारण काय होतंय माहिती का, वयामानाने लय ध्यानात राहत नाही, थोडंफार इकडं थोडंफार तिकडं असं होतंय, म्हणून समजून घ्या तुम्ही। विठ्ठल विठ्ठल। चला आपल्या अभंगाकडे वळूया। आज ज्यांचा आज ज्यांचा आपण सेवेसाठी निवडलेला आहे, जर त्यांचा अधिकार जर वर्णन करायला गेलं तर प्रत्यक्ष शांती स्वरूप असणारे माझे नाथ महाराज, काय वर्णन करावं त्यांच्या शांतीचं। अहो एक यवनाने 108 वेळा पान खाऊन नाथ महाराजांच्या अंगावर जरी थुंकलं तरी नाथ महाराजांनी त्याला प्रसाद देऊन मुक्त करावं, एवढा अधिकार एवढी शांतता नाथ महाराजांच्या अंतकरणामध्ये होते। आणि नाथ महाराजांची जर श्रीमंती बघायला गेली तर एकदा नाथ महाराजांच्या घरी चोरी झाली, आणि चोरी झाल्यानंतर झालं काय, त्या चोराकडून काहीतरी भांड पडल्यानंतर नाथ महाराजांना जाग आली, आणि नाथ महाराजांना जाग आल्यानंतर नाथ महाराजांनी पाहिलं तर चोर चोरी करत होता। नाथ महाराज म्हणले, बाबा तुला जेवढं भरून न्यायचं तेवढं सगळं भरून ने। चोराने जवळजवळ बरीचशी चोरी केली आणि गेला। नाथ महाराजांना माहित होतं चोरी झाली, पण आता हिशोब केला पाहिजे। नाथ महाराजांनी ज्यावेळी हिशोब केला, जेवढा चोरीला माल गेला होता तेवढा नाथ महाराजांचं फक्त व्याज होतं, एका महिन्याचं फक्त व्याज नाथ महाराजांचं चोरीला गेलं होतं। नाथ महाराज दररोज भावार्थ रामायण सांगायचे, तर दररोज गावकरी लोकांना पुरणपोळीचा नैवेद्य होता। मग विचार करा नाथ महाराजांची श्रीमंती किती असेल, आणि संत होते।
खरं पाहिलं तर आपल्याला श्रीमंत दिसतील, शांतही दिसतील या कदाचित, पण संत भेटणार नाही. पण तीनही गुण ज्यांच्या अंगी होते, अगदी श्रीमंत होते, संतही होते आणि शांतही होते, असे असणारे नाथ महाराज यांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आजचा सगळ्यात मोठा पर्व काळ म्हणजे आज महाशिवरात्री. तर कुणी उपवास धरले असतील किंवा कुणी नसतील धरले, पण आजच्या उपवासाचं फार महत्त्व आहे. महाशिवरात्रीला उपवास हा केलाच पाहिजे, कारण महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येत असते. मला एक सांगा, आपण आपला बर्थडे आल्यानंतर मोठ्या थाटामाटात साजरा करतो ना, करतो की नाही? बोलत चला, करतो ना. तुम्ही नाराज आहे का? माझ्या मागं बसलेले नाराज आहेत का? अजिबात नाराज राहायचं नाही. हा, बर्थडे असल्यावर आपण साजरा करतो का नाही? का साजरा करतो? कारण तो वर्षातून एकदा येतो. महाशिवरात्री काही दररोज येते काय? नाही, महाशिवरात्री सुद्धा वर्षातून एकदाच येते. त्याच्यासाठी आपण उपवास धरला पाहिजे. आणि खरं तर आजच्या अभंगामध्ये नाथ महाराज भगवान शंकराचं वर्णन करतात की ते भगवान शंकर नेमकी कसे आहेत. त्यांचं गुण सांगत असताना नाथ महाराज सांगतात की ते भोळे आहेत. शिव भोळा चक्रवर्ती. भोळा आहे पण चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती कोणाला म्हणतात? जो राजा आहे, ज्याचं सर्व विश्वावर सत्ता आहे, जो सर्व जगाचा चालक मालक आहे, इनफॅक्ट ज्याच्या हातामध्ये संहाराचं काम आहे, असे असणारे भोले बाबा ते भोळे आहेत आणि चक्रवर्ती आहेत. आणि काय सांगितलं? त्याची पाय माझी चित्ती. याच्यामध्ये आपल्याला चित्त या शब्दाचा विचार करायचा आहे. लक्षपूर्वक आहे का? मी काय दररोज तुमच्या समोर फराळ मांडणार नाही, फक्त आजच्याच दिवस, ते बी 1 तास आपला राहिलाय. विठ्ठल विठ्ठल. माणसाचं चित्त हे जाग्यावर पाहिजे. या ठिकाणी नाथ महाराजांनी त्याचे पाय माझे चित्ती शब्द वापरला. नुसतं मंदिरात गेलं, देवाला नैवेद्य ठेवला, आरती केली, जय देव जय देव, विषय संपला, असं नाही. त्या ठिकाणी त्याचे पाय माझे चित्ती. आणि चित्तामध्ये राहण्यासाठी त्याचं सतत चिंतन असावं लागतं. चिंतने चिंतने तद्रूपता असं ज्या ठिकाणी म्हणतो, त्या भगवंताचं चिंतन असण्यासाठी चित्तामध्ये भगवंत असावा लागतो. आणि चित्त ताळ्यावर असणं फार महत्वाचं आहे. कारण शरीरामध्ये पित्त, संसारामध्ये वित्त आणि परमार्थामध्ये चित्त असणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी त्याचे पाय माझे चित्ती शब्द वापरण्याचं कारण म्हणजे सगळा खेळ आपल्या चित्तावर राहतो. मला एक सांगा, आपण जसा मनामध्ये विचार करतो तशा तशा गोष्टी घडत असतात. बरीच लोक म्हणतात आम्ही लय गरीब आहे, आम्ही लय गरीब आहे. आणि ते गरीब गरीब म्हणता म्हणता कधी आपण गरीब होऊन जातो हे सुद्धा कळत नाही. त्याच्यामुळं कधी कधी अपशब्द वापरणं टाळा. उलट कधीतरी चांगले शब्द वापरत जा. आणि चांगले शब्द जेवढे वापराल तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल. अर्थातच या ठिकाणी आपल्याला चित्त शब्दाचा विचार करायचा आहे. पण नेमकी चित्त म्हणजे काय? कारण शास्त्रकार असं सांगतात, चिंता चिता समख्याता बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. शास्त्रकार असं सांगतात की सजीव माणसाला चिंता ही सतत सतत जाळत असते आणि निर्जीव माणसाला चिंता एकदाच जाळून टाकते. मग त्याच्यातली तुम्हाला कोणती पटते ती पहा. विठ्ठल विठ्ठल. दुसरं कारण असं सांगितलं, आपली एक सवय, आपल्याला वार बदलला का भक्ती बदलायची सवय, बरोबर की नाही महिला मंडळ? लक्ष आहे ना तुमचं माझ्याकडं? हाय ना? हा, माना डोलवा. हाय हाय. पाऊस पडेल का? पडेल का? हलवा तसं. हा. या ठिकाणी चित्त शब्द वापरण्याचं कारण दुसरं असं की माणसाला एक स्वभाव आहे, माणसाला ज्याच्याकडे गुणवत्ता जास्त वाटते माणूस तिकडे जास्त पळतो. उदाहरणार्थ समजा आमच्या ताई फार सुंदर गातात, मला तितकं गाता येत नाही. तुमचा सगळ्यांचा ओढा कोणाकडं? ताईंकडे. हा, असं विशेष म्हणजे सांगायचं असं की ज्याच्याकडे काहीतरी विशेष वाटतं माणसाला, माणूस तिकडं धावत जातो. आता समजा काही आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जर पाहायला गेलं, नवीन काही जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काही विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. आता त्यांना राजू महाराजांसारखा एखादा वादक पाहिला का त्यांना वाटतं आपण वादन शिकावं. जर त्यांनी शिवाजी महाराजांसारखे, पांडुरंग महाराजांसारखे गायक पाहिले की त्यांना वाटतं आपण वादक व्हावं.
आणि एखादा माझ्यासारखा कीर्तनकार पाहिला की त्यांना वाटतं आपण कीर्तन करावं, पण असं चित्त असून उपयोग नाही. आपली भक्ती सुद्धा तशीच आहे. आपली भक्ती काय ताळ्यावरची नाही. सोमवार आला की मग आज आता कसं आहे माहिती का, दररोज नाही कुणी तिकडे शंकराच्या मंदिरात जाणार. आजच सगळ्यांना पर्व काळ सुटलाय, कारण आज शिवरात्री आहे. आणि आपला कसा विषय माहिती का, सोमवार आला की मग नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. सोमवार गेला की मग आपलं भगवान शंकर निघून जातात. मग येतो मंगळवार. मग मंगळवार आला की अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासुर मर्दना लागली त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ताला गोनी पावसी निर्वाणी आईचा जोगवा 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 मागेन आईचा जोगवा 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 मागेन आईचा जोगवा 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 मागेन. मंगळवार गेला की मग देवीची भक्ती गेली, पान पलटवलं. मग आला बुधवार. मग बुधवार आला की मग काय होतं, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बुधवार गेला का परत पान पलटा. आता कोणता वार, गुरुवार. मग गुरुवार आला की मग आता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गुरुवार गेला की पलटवलं पान. आता कोणता वार, हा शुक्रवार येतो ना, गुरुवार संपला शुक्रवार. मग शुक्रवार आला की मग स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप बांधिला चारी वेदांचा फुलवरा बांधिला शास्त्री पुराणे अनुवाद तिचा गोंधळ मांडिला. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा. गेला शुक्रवार. आता हा तुम्ही नाराज आहे का, तुम्ही सांगा ना, त्यांनाच येते तुम्हाला नाही येत का. हा शनिवार. हा शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. मग शनिवार गेला का मग कोणता वार येतो, मग रविवार कोणाचा आहे, हा कोणाचा आहे, खंडोबाचा आहे ना. मग काय म्हणतो, अहम वाघ्या सोम वाघ्या प्रेम नगरावारी सौद होनी भजनी लागा देव करा कैवारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. पुढचा वार. हा आयो परत जागे आले काय तुम्ही, नाही नाही संपले आहे का नाही, 7च वार आहेत. विठ्ठल विठ्ठल. अशी भक्ती काय कामाची का, हा अशी भक्ती कामाची. दररोज एक देव करायचा, कसं जमायचं. अहो तुम्हाला एक दृष्टांत सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विठ्ठल विठ्ठल. आता सध्या कोणते दिवस आहेत, उन्हाळा लागला का, लागला ना, फेब्रुवारी पासून उन्हाळा लागतो का. हा मला वाटतं उन्हाळा लागलाय, गरम होतंय नाही का. हा फेब्रुवारी पासून उन्हाळा लागतो, पण फेब्रुवारी नंतर परत काय येत, आपला उन्हाळा संपल्यानंतर काय येतो, पावसाळा. काय झालं, पावसाळा चालू होता आणि लई धो पाऊस पडायचा. दोघे मित्र होते, अत्यंत जीवलग मित्र होते, तुमच्या भाषेत लंगोटीयार होते बरं का. आणि काय झालं, सहज फिरत फिरत ते एका ठिकाणी आले. आणि आल्यानंतर आता ते गेले मुंबईला फिरायला पावसाळ्यात. त्यांना कुठून बुद्धी सुचली काय माहिती, ते गेले. आणि गेल्यानंतर त्यांना हाऊस मोठी, ते मरीन ड्राईव्ह सोडून डायरेक्ट बीचला गेले, तिथं समुद्राच्या तिथं. आणि झालं काय, नेमकी पूर आला. आता समुद्राच्या तिथं काही लाटा यादा उसळायला लागल्यावर ते काही कमी करत नाही, भरती ओहोटी चालूच असते. भरती भरायला लागली, वरून पाऊस चालू, सारखा पाऊस चालू. आता यांना वाटलं आपलं काही खरं नाही, काही खरं नाही. पण त्याच्यात विशेष असं होतं,
तो जे दोघं मित्र होते का त्याच्यातला एक होता मुसलमानाचा आणि एक होता मराठ्याचा. जो मुसलमानाचा होता का तो म्हणला हाय अल्लाह हाय अल्लाह हाय अल्लाह मर गयो बचाव बचाव बोले. असं म्हटल्यानंतर आता काय केलं, अल्लाह आला बी आणि त्याला घेऊन गेला बी. पण आपला जो होता का हिंदूचा तो तिथंच ओम गणेशाय नमः ओम गणेशाय नमः ओम गणेशाय नमः. गणपती बाप्पा तिकडून उंदरा बसून निघत नाही. लगेच यांनी आवाज दिला भगवान शंकर भोळे दैवत तिथे येतील न ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ते झालं. आता त्याला वाटलं हे काही येत नाही. त्याने देवीला आवाज द्यायला सुरुवात केली ओम शाक्ताय नमः ओम शाक्ताय. झालं. आता सगळ्या देवांनी मनात विचार केला हा घडीत एकाला बोलवितोय, नेमकी जायचं कधी आणि यायचं कधी, याला वाचवायचं कधी. त्याच्यापेक्षा एक गेलेलं नाही बरं. शेवटी हा बुडून मेला. याला कारण काय, कारण काय, देव म्हणून एकच देव आपल्या मनामध्ये पाहिजे. ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा. तेने विना जीवा सुख नये, तेने विना जीवा सुख नये. हे रती माई गे दुःखाची जरी गे, हे रती माई गे दुःखाची जरी गे. तेने विना जीवा सुख नये, तेने विना जीवा सुख नये. ये रती माई गे दुःखाची जनाती, ये रती माई गे दुःखाची आमच्या पांडुरंग महाराजांनी फार सुंदर प्रमाण दिलं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. माणसाने जीवनामध्ये एकच देव आपलासा केला पाहिजे. एकच, हजार देवांच्या नादी लागायचं नाही. कोणता तरी एकच देव आपलासा करता आला पाहिजे. हा बाकीच्यांची पूजा पण केली पाहिजे, पण श्रद्धास्थान एकच देव पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी विशेषतः नाथ महाराजांनी भगवान शिवांचं नाव घेतले. शिव भोळा चक्रवर्ती, अगदी सहज प्राप्त होणारा देव. मला एक सांगा, असा कोण आहे की जो भगवान शंकराची भक्ती करत नाही? राक्षस झाले तरी ते भगवान शंकराची भक्ती करतात, देव असले तरी ते भगवान शंकरांची भक्ती करतात, आणि मानव असला तरी भगवान शंकरांची भक्ती करतोच. अर्थातच भगवान शंकर हे भोळं दैवत आहे म्हणून. पण भोळं किती आहे? माणसात भोळेपणा असावा, पण इतका नसावा का स्वतःच्याच जीवाला उठन. एकदा काय झालं, आता भगवान शंकरांना भस्म फार आवडतं. भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळनी त्रिज्वाळा. भगवान शंकरांचं आवडतं लेपण. आपल्याला कसं पावडर लावाय आवडती, फेर लवल्या लावाय आवडती. आता ते माणसांचं निघलंय, गडी माणसांचं. पहिलं बायाच मेकअप करीत होत्या, पण आता गडी माणसं सुद्धा मेकअप करीत आहेत. नाही का, ते पावडर बिवडर फार मेकअप थोपीतात, काय काय लावितात मला नाही सांगता यायचं बरं का. म्हणजे मला फक्त बायांमधलं माहिती, गडी माणसांमधलं मला माहीत नाही. हा, पण आता त्याला ती भस्म लावायची सवय. एकदा काय झालं, भस्म लावित होते आणि तेव्हा नेमकी कोरोनाचा काळ चालू होता. भस्म लावित होते, ते भस्म लावता लावता त्याच्यातून एक असुर प्रगट झाला. त्याचं नाव होतं भस्मासूर. ते भगवान शंकरांना शरण गेला, मला मारू नका मला. भगवान शंकर म्हणले बोल तुला काय पाहिजे. पाहिजे म्हटल्यानंतर मग त्याने सांगितलं की मला असं वरदान द्या की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो माझ्या हाताने भस्म झाला पाहिजे. आता तेव्हा कोरोनाचा काळ चालू होता. फार दररोजच्या दररोज भस्म, दररोजच्या दररोज भस्म. महादेवराव खुश डायरेक्ट. दररोज भस्म लावायला म्हणले, मग काय आपली आवडती गोष्ट मेकअप करायला भेटल्या, माणूस खुश. आणि मग आता भगवान शंकर खुश झाले. आणि काय झालं, कोरोना संपत आल्यावर आता काय मात्र भस्म भेटा नाही. भगवान शंकर म्हटले का हो, काय म्हणले भस्मराव, नेमकी काय झालं तुम्हाला? तुम्ही काय आता पहिल्यासारखं भस्म आणत नाही.
जसं मला म्हणतात ताई तुमचा पहिल्या दिवशी सारखे आवाज निघत नाही, तसंच ते त्यांना म्हणले बरं का, तुम्ही काय पहिल्यासारखं भस्म आणत नाही. आता भस्म आणत नाही म्हटल्यावर भस्मासुरांनी काय म्हणावं, म्हणे अहो कोरोना होता तेव्हा लई लोक जळत होती, आता भेट नाहीच कुणी. आता शेवटी भस्मासुराने सांगितलं का मला वरदान द्या. मग आता झालं काय, तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवायचा तो भस्म व्हायचा, ज्याच्या डोक्यावर हात ठेवायचा तो भस्म व्हायचा. आता शेवटी किती नाही म्हणलं तर राक्षसी बुद्धी जरा वाईट वळणाकडे जाणारच. भस्मासुर होता तो, आसुरी प्रवृत्तीचाच असणार. त्याची नजर गेली पार्वती मातेकडं. आता पार्वती मातेचं सौंदर्याचं काय वर्णन करावं, जी जगाची जननी आहे, अख्ख्या जगाचं सौंदर्य जिच्या पायाजवळ लोळण घेतं, ती पार्वती मातेवर त्याची नजर पडली. त्याला वाटलं जरीचा मालकच निघून गेला तर पार्वती कोणाची, आपली. कैलास पर्वत कोणाचा, आपला. आणि जे त्रिभुवनपती तोच गेला, म्हणले आपण कोण मग, अख्ख्या साम्राज्याचा राजा. असा विचार त्याने मनात केला आणि त्याने ठरवलं आता भगवान शंकरांनाच भस्म करायचं. तो लागला ना भगवान शंकरांच्या मागं. भगवान शंकर पुढे पळतायत तो मागं, भगवान शंकर पुढे पळतायत तो मागं, भगवान शंकर पुढे पळतायत तो मागं. आता मोठा पेच पडला, नेमकी करावंच काय. ज्याला वरदान द्यावं तोच आपल्या डोक्यावर उठतो. ही गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना माहिती, ज्याचं करावं भलं आणि ते म्हणतं माझंच खरं, असं मनात विचार केला. आता भगवान शंकरांनी विचार केला आता आपलं काही खरं नाही. पण भगवान विष्णूंनी युक्ती लढवली. आता भगवान विष्णू म्हणजे कलाकार मंडळ आहे. जसं आमचे चैतन्य दादा नाही का पोरांना सजवतात मस्त, झाकी पात्र. आज पुतना मावशी काय दिसत होती तर तुम्ही पाहायला होते का नाही मला माहित नाही, पण पुतना मावशी अशी एक नंबर दिसत होती, जस काय द्वापार युगातून उचलून आणली, एवढी भारी खरंच. आणि तसंच आता भगवंत म्हणजे चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी चतुर आहे भगवान. भगवंतानी काय केलं, हे सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलं. आणि किती नाही म्हटलं तर असं सुंदर रूप पाहिल्यानंतर आसुरी प्रवृत्ती फिसलणारच ना. आता तो लागला पार्वती मातेचा दिला विषय सोडून तो लागला मोहिनीच्या मागं. आता मोहिनी आपल्यावर कशी प्रसन्न होईल, तो लागला मोहिनीच्या मागं. मोहिनी म्हटली हे बघ भस्मासूर, मी तू जे म्हणशील तुझ्याशी मी लग्न करीन, पण तुला एकच काम सांगते, तुला ते करावं लागल. जसं मी नाचल तसं तुला नाचावं लागल. आणि सध्या तेच चालू आहे, जसं बाया नाचवत्यात तशीच माणसं नाचत्यात. विठ्ठल विठ्ठल. तसं ती मोहिनी म्हणाली मी जसं नाचवेल तसं तुला नाचावं लागेल. असं म्हटल्यानंतर भस्मासुराने होकार दिला आणि काय केलं, नाचायला सुरुवात केली. आता ते आपल्याला काही येत नाही पण तिने नाचायला सुरुवात केली. आणि नाचायला आता ती मोहिनीच होती. नाचता नाचता डोक्यावर हात ठेवला. आता तो भस्मासूर तिला जसं पाहत जसं ती करत होती तसं याला करायचं होतं. ती जसं नाचती तसं याला नाचायचं होतं. तिने जसा डोक्यावर हात ठेवला तसं याने डोक्यावर हात ठेवला, आणि जसा डोक्यावर हात ठेवला तसा भस्म झाला. विठ्ठल विठ्ठल. अगदी स्वतःच्या बायकोवर जरी वेळ येईपर्यंत जर माणूस भोळा असलं तर काय म्हणावं, विठ्ठल विठ्ठल. इतका भोळा आहे भगवान शंकर. म्हणून अशा भोळ्या दैवताला त्याचे पाय माझे चित्ती, शिव भोळा चक्रवर्ती. अगदी जगाची उत्पत्ती करण्याचं काम ब्रह्मदेवाकडे विधाता, ज्याचा निळा असा कंठ आहे तो नीलकंठ, आणि ज्याच्या विठ्ठल विठ्ठल. आणि जो लक्ष्मीपती नारायण आहे असे 3 शब्द मिळून तयार होतो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्याच्याकडे विश्वाच्या प्रलयाचं ज्याच्याकडे काम दिलं, आणि प्रलय झाला पाहिजे. का झाला पाहिजे मला एक सांगा, जर आपण अमर असतो तर आपल्याला भारतात आधीच लोकसंख्या सगळ्या जगतामध्ये जास्त आहे, आणि जर लोक अमर राहिले असती ते काय केलं असतं. म्हणून लय पण झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आपण या चित्त शब्दाचा विचार करत होतो. चित्त माणसाचं जाग्यावर पाहिजे. आता मला एक सांगा, तुम्ही एवढे जण कीर्तनात बसलेत, विचार करा आपण जर अमेरिकेला गेलो, डायरेक्ट विमानात बसून गेलो, मस्त असं भारी हवेत उडतोय आपण, आणि तिथपर्यंत पोहोचलो, आनंद भेटल की नाही. गेले का अमेरिकेला? अमेरिकेला गेले, पोहोचले का? हा, हे चित्त आहे, हे सारखं भ्रमण करीत असतं. याला मन म्हणतात. मन ही चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, ही मन बड़ा चंचल है, कितना इसे समझाऊं
जितना इसे समझाए उतना ही मचल जाए। ये मन बड़ा चंचल है कितना इसे समझाए। हे मन फार चंचल आहे। चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम। शास्त्रकार या मनाचं वर्णन करत असताना असं म्हणतात, मर्कटस्य सुरापानम तद्वत वृश्चिकदंशनम तन मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती। तुम्हाला माकड माहिती आहे का? माकड माहिती आहे? माहिती आहे तुम्हाला? मागची मंडळी तुम्हाला माहिती आहे माकड? तुम्हाला महिला मंडळ माकड माहिती आहे? पाहिलंय ना? हा, माकड आधीच माकड बर का, त्यात त्याला पाजली दारू, त्यात त्याला चावला विंचू, त्याच्यात झाला भूताचा संचार आणि त्याच्या हातामध्ये पेटलं लाकूड दिलं आणि आलं ते मंडपात। काही उद्योग करणार नाही का? हा, जसं ते माकड आहे तसं हे मन आहे। हे मन काय जागेवर राहत नाही। असंच माझं कीर्तन चालू होतं। कुठं चालू होतं? मी धुळ्याला माझं कीर्तन होतं आता 15 दिवसापूर्वी। धुळ्याला कीर्तनाला गेले, माझ्या समोर एक मावशी बसलेल्या होत्या बरं का, आणि मावशी काय करायच्या, सारखं असं म्हणले टाळकऱ्यांचं पाहून शिकतात का काय असं असं वाजवायला, पण ते नव्हतं, ते असं करायचं। म्हणले नेमकी याला फिट येते का काय, डोक्यात जरा मनोरुग्ण आहे का काय असं मला वाटलं, पण जरा दिसण्यावरून बाई चांगली वाटत होती। मला ते काही राहावलं गेलं नाही, कारण माझं असे माझ्या डोक्यात टूप पिटली का मग ती शांत बसत नाही बरं का। मग मी त्या मावशीला म्हटलं, का हो मावशी सारखं असं नेमकी काय करता? गायची धारबीर काढत्या काही बसल्या? नाही ग म्हणे। अगं बाई, मग म्हणलं काही तुमचं काम राहिलंय का? गॅस बंद केलाय करायचा राहिलाय का? झाडून घ्यायचं राहिलंय का? भांडे घासायचे राहिले धुणं? नाही म्हणे, आहो ताई मी कुलूप लावलंय आणि कडी लावली। मग म्हणलं काही राहिले का? नेमकी तुमचं काय राहिले? चावी बिवी फिरवायची राहिले काय राहिले? म्हणली, आहो ताई मी आधी कडी घातली का आधी कुलूप घातलं तेच माझ्या ध्यानात नाही। म्हणलं आता झाला कार्यक्रम, हिचं माझ्यासारखंच वयामानाने होतंय। म्हणलं विठ्ठल मला एक सांगा, कीर्तनात बसल्यानंतर घरचा विचार करायची गरज आहे का? नाही, कीर्तनात बसल्यानंतर माणसाचं लक्ष कीर्तनाकडे पाहिजे आणि कीर्तनाचे काही नियम आहेत लक्षपूर्वक ऐका। बरीच लोक ह्या नियमापासून वंचित आहेत। असं म्हणतात, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी। अर्थातच कीर्तन हा विनोदाचा भाग नसून ज्यांना विनोद ऐकायचे ना त्यांना भरपूर स्टेज आहेत आपल्याकडे, भरपूर थिएटर बिटर मूवी बिवी सगळे आपल्याकडं, पण मनोरंजनाचं साधन म्हणून कीर्तन पाहायचं असेल तर कीर्तनच ठेवू नका। विठ्ठल आणि जे कीर्तनकारी विनोद करतात, नुसतं लोकांना हसवणं, थोडाफार शाब्दिक विनोद ठीक आहे, पण नुसतं विनोदी कीर्तन चांगलं नाही। कारण जे विनोदी कीर्तन करतात ना त्यांना नरकात सुद्धा देव चांगली जागा देत नाही। कारण कीर्तन कसं पाहिजे, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी। भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरान कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या। जेणेकरुणी मूर्ती ठसावी अंतर श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची। कोणाला राग आला तरी चालन, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण जे कीर्तनाचे नियम आहेत ते कीर्तनाचे नियम पाळूनच कीर्तन झालं पाहिजे। विठ्ठल असं सांगितलं। भक्ती ज्ञान वैराग्य याच्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी नको। एखाद्या माणसाचं जास्त वर्णन करणं सुद्धा कीर्तनामध्ये चुकीचं आहे। विठ्ठल शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती असण्याचं कारण शिव भोळा चक्रवर्ती। कारण जे देव लवकर आपल्याला प्रसन्न होत नाही, माणूस त्या देवांच्या नादी लागत नाही, कारण एवढं सोपं नाही। कारण शास्त्रकार असं सांगतात, कृतयो ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखही द्वापरी परिचर्यायाम कलौ तत् हरि कीर्तनात। कृतयुगामध्ये भगवंताची ध्यान धारणेने भगवंताची प्राप्ती होत होती, त्रेतायुगामध्ये यज्ञ यागाने भगवंताची प्राप्ती होत होती आणि द्वापार युगामध्ये
पूजा अर्चनाने भगवंताची प्राप्ती होत होती. आणि कलियुगामध्ये सांगितलं कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, हो कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन. तेरे नारायण देईल भेटी, तेरे नारायण देईल भेटी, तेरे नारायण देईल भेटी, तेरे नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, करावे कीर्तन. मधली चाल का असते माहिती का कीर्तनामध्ये? गायकांना पुढं म्हणण्याचा चान्स भेटतो की नाही भेटतो म्हणून ही मधली चाल असते. कीर्तनानंतर ठाईची चाल होण्याचं हेच कारण आहे. गायकांना पुढं म्हणायला चान्स भेटतो की नाही हे माहीत नसतं म्हणून ठाईची चाल असते. विठ्ठल विठ्ठल कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये भगवंताचे भक्ती सोडून काही उपयोग नाही. आणि आपल्याला जर भक्ती करायची असेल ना तर भगवान शंकरांची भक्ती केली पाहिजे. अगदी भोळं दैवत आहे. तुम्ही जे जे मागाल ते भगवंत निश्चित रूपाने तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. खरं पाहिलं तर भगवान शंकर इतके भोळे आहेत. आजची शिव महापुराण विठ्ठल विठ्ठल आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीचा पर्वकाळ इतका महत्वाचा आहे आणि भगवान शंकर इतकं भोळं दैवत आहे. आजचा महिमा मी तुम्हाला सांगून जाईन. झालं काय, एक दिवस आज महाशिवरात्रीचाच दिवस होता आणि तो पारधी तो व्याध शिकारीसाठी अरण्यामध्ये जात होता. अरण्यामध्ये जात असताना रमत गमत तो अरण्यात चाललाय शिकारीसाठी. त्याने मनात विचार केला आज मस्त शिकार करीन, घरी जाईन आणि बायकोला खुश करीन असा त्याने मनामध्ये विचार केला. तो चाललाय शिकारीसाठी अरण्यामध्ये. आणि झालं काय, त्या अरण्यामध्ये अगदी पुरातन शिवालय होतं आणि आज महाशिवरात्रीचा पर्वकाळ असल्यामुळं भरपूर शिवभक्त त्या ठिकाणी तिथं उपस्थित होते आणि ते भगवंताचं भजन करत होते. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता त्यांचं ऐकल्यानंतर याला काय परमार्थाचा गम नाही काय नाही, याने ते ऐकले ते शब्द आणि यांनी ते काय त्यांचे टिंगल टवाळ काय उचलायला लागला. काय म्हणे ते शिवाय शिवाय म्हणते, शिवाय शिवाय काय, शिवाय शिवाय काय, नमः शिवाय म्हणे बरं का. असं टिंगल करत करत तो गेला अरण्यामध्ये आणि अरण्यामध्ये त्याला तलाव दिसला. त्याने विचार केला तलावामध्ये पाणी पिण्यासाठी नक्कीच श्वापद येतील असा मनामध्ये विचार केला आणि तो त्या ठिकाणी एका झाडावर बसून राहिला. झाडावर बसून राहिल्यानंतर त्याला काय झालं, शिकार दिसायला अडथळा झाला कारण एक फांदी समोर होती. त्याने काय केलं, ते बिल्वपत्र तोडायचा आणि खाली टाकायचा. बिल्वपत्र तोडलं, खाली टाकलं बिल्वपत्र. कारण माणसाला बसल्या बसल्या काहीतरी काडी करायची सवय असते. माणूस एका जागेवर बसला तरी स्थिर राहत नाही, उभा राहिला तरी स्थिर राहत नाही. त्याचे हात काहीतरी चुळबुळ करतील, एक तर डोकंच खाजवतील, नाकातच बोटं घालतील, कानातच बोटं घालतील. काहीतरी ना काहीतरी उद्योग हाताला माणसाच्या लागतो. नाही ते भेटलं तर निदान मोबाईल तरी लागतोच, बरोबर आहे की नाही? हा, म्हणजे माणसाच्या हाताला काहीतरी उद्योग लागतोच. तो त्या झाडा बसला पण त्याचं मन कुठं शांत आहे. तो सारखा ते झाडाचं पान तोडायचा खाली टाकायचा. संध्याकाळपर्यंत त्यांनी वाट पाहिली पण त्याला काही शिकार भेटली नाही. असा जीवाचा वैताग झालता. सकाळपासून आधीच खायला मिळालं नव्हतं. शिवरात्र त्याला काय कळती, पण सकाळपासून खायला नव्हतं मिळालं. बायको म्हणली तुम्ही जर शिकार आणली नाही तुम्हाला खायलाच देत नसते, तुम्हाला कसला भाकर तुकडा. आता बायकोने धमकी दिल्या, माणूस तरी काय करणार आहे हो. तो बिचारा त्या शिकारीची वाट पाहत बसला. संध्याकाळ झाली तरी काही येईना. झालं काय, तेवढ्यात त्याला पाण्याचा बुडबुड असा आवाज आला आणि तिथे एक हरण आलं आणि नियम धरला आणि त्या हरणाला दिसला तो बाण सोडणार. तेवढ्यात तो हरिण म्हटला, तेवढ्यात ती हरिण होती, मादी हरिण होती. ती म्हटली माफ करा मी गर्भवती आहे. आणि तिथे तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली त्या हरणीने बरं का. आणि याला काय झालं होतं, याला भगवान शंकरांनी वरदान दिलतं की याला त्या श्वापदांची भाषा कळल आणि याला ती भाषा कळायला लागली होती. श्वापदांची भाषा याला कळत होती आणि ती त्याला सांगत होती
काय सांगत होती माहिती का? ती एकदम माणसासारखं बोलायला लागली आणि ती त्याला असं सांगत होती, हे बघ मी गर्भीण आहे, माझ्या उदरामध्ये अजून एक जीव आहे आणि गर्भवती स्त्रीला मारणं याच्या इतकं मोठं पाप नाही, आणि जर पाप केलं तर यम सुद्धा सुटका देत नाही. हे बघ मी माझ्या या पोटातल्या बाळांची शपथ घेऊन मी तुला सांगते की मी माझ्या पिलांना जन्म देऊन लगेच तुझ्या समोर हजर होते. असं म्हटल्यानंतर तो म्हटला, कशावरून तुझ्यावर विश्वास ठेवायचा? ती म्हटली, हे बघ मी शपथ घेते माझ्या लहान बाळांची, पण मला तू जाऊ दे, मी थोड्याच वेळात अगदी वापस येते. आता याच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होण्याचं कारण असं, याच्याकडून सकाळपासून जी देवाची भक्ती घडली होती ना, त्याच्यामुळे त्याला करुणा त्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाली. त्याने तिला चान्स दिला. तो म्हटला तू लवकर ये. असं म्हटल्यानंतर ती निघून गेली. झालं काय, तिचीच सवत दुसरी एक हरीण आली आणि ती हरीण आल्यानंतर ती समोर आली आणि ती म्हटली, हे बघा माझी बाळ आहेत लहान घरी, माझ्या बाळांना मी दूध पाजून परत तुमच्या समोर येते. असं म्हटल्यानंतर त्याने तिलाही जाऊन दिलं आणि जाऊन दिल्यानंतर पुढे आला जो नर हरीण होता तो समोर आला आणि नर हरीण समोर आल्यानंतर तो म्हटला, आता तू तरी नाही नको म्हणू, हे त्या दोघी तर नाही म्हटलंच, पण तू आता तरी नाही नको म्हणू. तो म्हटला, हे बघा माझं काही झालं तरी माझ्या घरी माझ्या 2 पत्नी आहेत, माझं कर्तव्य आहे त्यांना सांगून येणं, मी त्यांना सांगून येतो लगेच तुमच्या समोर येतो. कसा तरी त्याने विश्वास ठेवला आणि तो घरी गेला. घरी गेल्यानंतर तिघांचं एकमेकांशी बोलणं झालं आणि तिचे जे 2 पिल्लं होते का दुसऱ्या हरणीचे, ते सगळे त्यांच्या परिवारासकट त्या व्याधासमोर उपस्थित झाले आणि त्या व्याधाला म्हटले, आम्हाला मार. जो नर हरीण होता तो म्हणतो मला मारा, आणि जी गर्भवती म्हणून अगोदरची जी हरीण आलती का ती म्हणती मला मारा, जी म्हणती माझ्या लहान बाळांना मला दूध पाजून येऊ द्या ती म्हणती मला मारा, आणि जी बारकाली छोटी छोटी पिल्लं होती ना ती म्हणतात, अहो काका विचार कसला करताय, आम्हाला मारा, आम्ही मेलो तर आमच्या जागी परत दुसरे जन्माला येतील, पण आमच्या आई बाप्पूंना आम्हाला भेटणार नाही, त्याच्यामुळे आम्हाला मारा. त्यांचं ते बोलणं ऐकून त्या व्याधाला इतकी दया निर्माण झाली, त्याच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. आणि त्यांचं तत्वज्ञान ऐकल्यानंतर तो आधीच प्रभावित झाला होता आणि त्यांचं ते ऐकल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि थोड्याच वेळात झालं काय, त्या ठिकाणी भगवान शंकरांचं अगदी दिव्य विमान आलं आणि हे जे हरीण होते का सगळे हरीण परिवार ते सगळेच्या सगळे मुक्त झाले. आणि मुक्त झाल्यानंतर ते अगदी दिव्य स्वरूपामध्ये प्रगट झालते. एका ऋषींच्या शापावरून ते हरीण रूपामध्ये जन्माला आले होते, त्यांची मुक्तता झाली. पण मग आता त्यांनी विचारलं, तुम्ही तर सगळे चालले, मला पण घेऊन जा कुठेतरी, मागच्या टायरावर पुढच्या टायरावर कुठेतरी लटकून तर न्या मला, कमीत कमी मला न्या म्हटले. पण ते म्हटले तुम्हाला अधिकार अजून तितका झाला नाही, तुम्हाला तेवढी प्रयत्न करावे लागतील, तेवढं भगवंताची सेवा करावी लागेल, त्यावेळेस तुम्ही मुक्त व्हाल. आणि मग त्याच महाशिवरात्रीच्या दिवशी त्या व्याधाने भगवंताची भक्ती सुरुवात केली. आणि आपल्या सर्वांना भक्ती करायची. सगळ्यांनी हात वर करा. हाय का नाही हात? सगळ्यांना हात येत ना? हा, सगळ्यांनी भजन करायचं, अजिबात कुणी टंगळ मंगळ करायची नाही. नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर भोले, नम शिवाय.
असणारे ते भगवान शंकर सहज उपलब्ध आपल्यासाठी होतात, सहज आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचे पाय मी माझ्या चित्ती ठेवले. अभंगाचं प्रथम चरण. शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा टाळ्या वाजवा एकदा महाराजांसाठी. वा. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. अगदी भगवान शंकर इतके भोळेत आणि जर त्यांचं सतत नामस्मरण करत राहिला तर त्यांच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे का काम क्रोध लोभ हे काहीच जवळ येत नाही. आणि याचं कारण असं आहे, कामावर एकच व्यक्ती विजय मिळवू शकला आणि ते म्हणजे भगवान शंकर. कारण कामावर विजय मिळवणं एवढं सोपं नाही. नाथ महाराजांचं भारूड फार सुंदर आहे. यडका मदन मदन तो केवळ पंचानन, यडका मदन मदन तो केवळ पंचानन, मदन मदन केवळ पंचानन, यडका मदन मदन केवळ पंचानन. धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. यडका मदन मदन तो केवळ पंचानन, यडका मदन मदन तो केवळ पंचानन, यडका मदन मदन तू केवळ पंचानन, यडका मदन मदन केवळ पंचानन. भगवान शंकरांनी त्या कामावर विजय मिळवण्यासाठी तिसरा डोळा उघडला आणि त्या कामाला भस्म केलं. इतका कामावर विजय असेल तो भगवान शंकरांचा आहे. आणि आपण जर त्यांची आराधना केली, आपण जर त्यांचं सतत नामस्मरण करत राहिलं तर आपल्यामध्ये काम सुद्धा शिल्लक राहत नाही, क्रोध सुद्धा राहत नाही, लोभ सुद्धा राहत नाही. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. आणि पुढचं असं सांगितलं की भगवान शंकराचं नामस्मरण जर केलं तर धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. महाराज लोक दररोज मंदिरात जा मंदिरात जा मंदिरात जा. याचं कारण काय माहिती का? असं का सांगतात? कारण भगवान शंकरांना पाहिल्यानंतर धर्म अर्थ काम मोक्ष हे जे 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत हे भगवंताला पाहिल्यानंतर प्राप्त होतात. म्हणून
भगवान शंकरांचं निदान दररोज दर्शन तरी झालं पाहिजे. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणाले की एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. अगदी भगवान शंकरांच्या हाताखाली काम करणारा काळ आहे, त्याच्यामुळं निवारी कळी काळाचा भेव. इतकी ताकद भगवंताच्या नामामध्ये, भगवान शंकराच्या नामामध्ये होईल तसा भावार्थ सांगितला. नियमाप्रमाणे भजन करूया. विठोबा रखुमाई भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. विठ्ठल विठ्ठल शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. या अभंगावर जसं जमल, कारण मी काही चिंतन केलेलं नव्हतं, तुम्हाला माहिती आहे. आपण पाठांतर करून कीर्तन करीत नाही, हा, कारण पाठांतर करून कीर्तन करायला लय सोपं असतंय, पण मनाने जे बोलायला येईल ते फार अवघड असते. पण जसं काही जमल तसं तुमच्या समोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. कशी झाली सेवा हे तुमचं तुम्हालाच माहिती. तुम्हाला आवडली का नाही हे तुमच्या मनावर आहे, माझ्या काय मनावर नाही बरं का. हां, ते तुमचं तुम्ही पाहून घ्या. पण जशी सेवा मला जमेल तशी मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी मला उत्कृष्ट अशी साथ देणारे आमचे शिवाजी महाराज असतील, पांडुरंग महाराज असतील, आमचे राजू महाराज असतील, आमचे संचिताताई असतील, मनोज महाराज असतील, आमचे मनोज दादा असतील, साऊंड सिस्टीमवाले दादा. खरंच गोड सिस्टीम दिली, खरंच मनापासून धन्यवाद. माझा आवाज पूर्ण बसलेला आहे पण तरी तुमच्या समोर आला, याला महत्व आहे, म्हणून तुम्हालाही मनापासून धन्यवाद. तुमची ही जी साऊंड सिस्टीम आहे याच्या 4 पटीने तुमची साऊंड सिस्टीम पुढच्या वर्षी असू द्यावी अशी भगवंताचरणी प्रार्थना करते. आणि तुम्ही या सर्व माझ्या सेवा ऐकण्यासाठी तुम्ही सर्वच या ठिकाणी उपस्थित झालात, म्हणून तुम्हालाही मनापासून धन्यवाद. अगदी तुम्ही माझ्या आई बापासारखे आहात. जशी वाकडी तिकडी सेवा जशी जमली असेल तशी मान्य करून घ्या. आणि खरं पाहिलं तर मी या तुमच्यासमोर बोलण्याचं कारण म्हणजे मला माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचं सानिध्य मला लाभलं आणि त्यांच्या मुखारविंदातून जे काही शब्द तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करता आला तो मांडला. कारण आपल्यापेक्षा लहान वयाच्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायला आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीने इथे येऊन बसणं, खरं तर आमच्या अंजलीताई त्यांना मनापासून धन्यवाद देते. खरं पाहिलं तर इथपर्यंत आणण्याचं मोठं पाठबळ मला त्यांनी दिलंय बरं का. मला सगळं आमच्या अंजलीताई आहेत आणि त्यांनी मला सपोर्ट करीत इथपर्यंत आणलं, म्हणून अंजलीताईंनाही मनापासून धन्यवाद देते. खरं तर माझ्या आईसारखे आहेत. आणि या ठिकाणी आमचे शूटिंगवाले दादा, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद. आणि विशेषतः तरुण मंडळांना मनापासून धन्यवाद. कारण एवढं तरुण मंडळ मी पहिल्यांदाच कीर्तनाला पाहिले बरं का. एवढं तरुण मंडळी कीर्तनाला नसतात, ज्यांचे हात पाय वाकलेत ते कीर्तनाला असतात. वाजवा टाळ्या, वाजवा, मन भरून वाजवा. हा वा. आणि खरं पाहिलं तर यांना चान्स द्या. अरे एवढी तरुण पोरं आहेत, अशी इथं टाळाला उभी पाहिजेत. दररोज त्यांनी टाळ घेतला पाहिजे, इथं टाळाला उभी पाहिजेत, हरिपाठाला उभी पाहिजेत, कीर्तनाला ही तरुण मंडळी उपस्थित राहिली पाहिजेत. तुमचं कार्य आहे आणि हे झालं पाहिजे. अर्थातच जशी होईल तशी सेवा केली. आमचे विनेकरी बाबा असतील, तुम्हालाही मनापासून धन्यवाद देते. आणि या ठिकाणी सगळ्यांना लहान पोरांना संस्कार देणं फार महत्वाचं आहे. नाही तुमच्या मुलाला सुशिक्षित बनवता आलं तर बनवू नका, नाही तुमच्या मुलाला काही शिक्षण देता आलं तर देऊ नका, पण
जर त्यांना सुसंस्कारित बनवायचं असेल तर त्यांना अशा गुरुकुलांची गरज आहे. त्यांना गुरुकुलामध्ये टाका. त्यांना आपला अध्यात्म ग्रंथ काय, आपला हिंदू धर्म म्हणजे नेमकी काय याचं ज्ञान द्या. हिंदू धर्म म्हणजे नुसतं जातीवाद करणं नाही, नुसतं एकमेकांवर दगडफेक करणं म्हणजे हिंदू धर्म सांभाळणं नाही. हिंदू धर्म म्हणजे तुम्हाला साधी गीता सुद्धा माहीत नसेल, राग आला तरी चालेल, पण ज्यांना गीता माहीत नाही, आपल्याला काय धर्म माहिती आहे, आपला धर्मग्रंथ सुद्धा आपल्याला माहीत नाही, एवढी मोठी शोकांतिका कुठं असू शकते. आपले धर्मग्रंथ या मुलांना शिकवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.